एका रात्रीत, फक्त एका रात्रीत, एका सामान्य मावळ्यानं आपलं आयुष्य देऊन स्वराज्याचं भविष्य कसं काय वाचवलं असेल? ही गोष्ट आहे शिवा काशीद यांच्याच, त्याच अमर बलिदानाची. पण विचार करा, खरंच हे शक्य आहे का? की एका रात्रीत एका व्यक्तीच्या बलिदानानं एका साम्राज्याची दिशाच बदलून जावी? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. तर गोष्ट सुरू होते पन्हाळगडावर. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे काही मोजकेच सैनिक सिद्धी जोहरच्या अशा काही वेढ्यात अडकलेत की सुटकेची कोणतीच वाट दिसत नाहीये. आणि महाराज म्हणजे नुसते राजे नव्हते, तिथं स्वराज्याच्या त्या धगधगत्या यज्ञकुंडातली मुख्य ज्योत होते. म्हणजे परिस्थिती इतकी बिकट होती की वेढा इतका इतका जबरदस्त होता की चिमणीलाही आत बाहेर करता येऊ नये. आणि जर महाराज शत्रूंच्या हाती लागले असते तर ते फक्त एका राजाला पकडणं नव्हतं, ते होतं स्वराज्याच्या स्वप्नाचा गळा घोटणं. स्वराज्याचं अख्खं भविष्यच पणाला लागलं होतं. सगळीकडून फक्त निराशा दाटून आली होती. पण म्हणतात ना, जिथे सगळी दारं बंद होतात तिथेच इतिहासाला कलाटणी देणारी एक नवी वाट तयार होते. याच घनदाट अंधारात एक धाडसी, अगदी अविश्वसनीय योजना तयार झाली. एक अशी योजना जिचा केंद्रबिंदू होता एक मावळा. एक असा मावळा जो हुबेहूब महाराजांचा आरसा होता. त्यांचं नाव होतं शिवा काशीद. आणि त्यांचं महाराजांशी असलेलं साम्य म्हणजे जणू काही जुळे भाऊच. विचार करा, डोक्यावर तोच जिरेटोप, अंगावर तीच राजमुद्रा. मग शत्रू काय, कुणीही त्यांना ओळखूच शकलं नसतं. आणि हेच होतं या योजनेचं सगळ्यात मोठं, सगळ्यात धारदार शस्त्र. आता योजना तर ठरली, पण महाराजांना आपल्या मावळ्याच्या जीवाची काळजी होतीच. त्यांनी शिवाला जवळ बोलावलं आणि त्याच्या डोळ्यात बघून म्हणाले, शिवा, ही काही साधी लढाई नाहीये. मृत्यू अगदी समोर वाढवून ठेवलाय. यावर शिवा काशीद जे बोलले ना, ते इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलं गेलंय. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, राजे, मरण तर एक ना एक दिवस सगळ्यांनाच येणार आहे, पण शिवाजी महाराज म्हणून मरण येणं यापेक्षा मोठं भाग्य कुठलं असू शकतं? हे शब्द नव्हते, ही होती स्वराज्यासाठी तळपणारी निष्ठा. हे ऐकल्यावर महाराजांचा कंठ दाटून आला असेल नाही. त्यांनी जड अंतःकरणाने आपल्या त्या वाघाला मिठी मारली. ती मिठी म्हणजे जणू काही स्वराज्यानेच आपल्या मुलाला दिलेलं अखेरचं आलिंगन होतं. आणि मग योजना सुरू झाली. 2 पालख्या 2 वेगवेगळ्या दिशांना निघाल्या. आता खरा खेळ सुरू झाला होता. योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात धोकादायक टप्पा. एका पालखीत होते स्वराज्य, जे विशाळगडाच्या अवघड वाटेने चालले होते. आणि दुसऱ्या पालखीत होता स्वतः मृत्यूला सामोरा जाणारा एक अमर आत्मा. आणि योजनेनुसारच शिवा काशीद यांनी मुद्दाम शत्रूला दिसेल असा राजदिंडीच्या धोक्याचा मार्ग निवडला. झालं, शत्रूला बरोबर चाहूल लागली. सिद्धी मसूद आणि त्याचं सैन्य वादळाच्या वेगाने त्या पालखीच्या मागे धावू लागलं. खरं तर शिवा काशीद हवे असते तर त्या अंधारात सहज निसटून गेले असते, पण नाही. त्याच क्षणी त्या पाठलाघाच्या धुमश्चक्रीत त्यांच्या डोक्यात एक असा विचार चमकला. एक असा तेजस्वी पण तितकाच भयानक विचार, ज्याने या कथेलाच एक वेगळं वळण दिलं. त्यांना एका क्षणात कळून चुकलं, आज जर आपण निसटलो तर उद्या सकाळी हेच शत्रू पुन्हा खऱ्या महाराजांच्या मागे लागतील. हा पाठलाग जर कायमचा थांबायचा असेल तर आज ह्याच क्षणी शत्रूच्या हाती त्यांचा शिवाजी लागलाच पाहिजे. आणि त्या वाघानं स्वतःहून पालखी थांबवली. विचार करा त्या क्षणाचा. हजारो तळपत्या तलवारी आणि मध्ये एक पालखी. जेव्हा त्या पालखीचा पडदा बाजूला झाला तेव्हा आत बसला होता शिवा काशीद. डोळ्यात भीतीचा कणही नव्हता. होती ती फक्त एक विलक्षण, एक निर्भय शांतता. इथे शिवा काशीद पकडले गेले आणि योजनेचा दुसरा, तितकाच महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. आता प्रश्न फक्त एकच होता, ही फसवणूक शत्रूला किती वेळ गुंतवून ठेवू शकते? आणि घडलंही अगदी योजनेप्रमाणेच. एकीकडे शिवा काशीद पकडले जातात, शत्रूच्या गोटात जणू दिवाळीच सुरू झाली. शिवाजी सापडला म्हणून जल्लोष सुरू झाला. ते आपल्या खोट्या विजयाच्या नशेत मौल्यवान तासच्या तास वाया घालवत होते. आणि दुसरीकडे त्याच वेळी खरे महाराज, स्वराज्याचं भविष्य सुरक्षितपणे विशाळगडाच्या जवळ पोहोचत होते. याला म्हणतात वेळ विकत घेणे.
म्हणजे काय? तर एका मोठ्या ध्येयासाठी, एका महान कार्यासाठी आपल्या प्राणांची किंमत मोजून संधी निर्माण करणे. शिवा काशीद यांनी मृत्यूच्या जबड्यात जाऊन स्वराज्यासाठी अक्षरशः वेळ विकत घेतला होता. हा विरोधाभास बघा किती जबरदस्त आहे. एका बाजूला शत्रू एका खोट्या विजयाचा, एका फसवणुकीचा उत्सव साजरा करत होता आणि त्याच वेळी त्याच क्षणांचा उपयोग करून दुसरीकडे खरे राजे एका साम्राज्याचं, एका इतिहासाचं भविष्य सुरक्षित करत होते. जेव्हा शत्रूला सत्य कळलं तेव्हा त्यांनी शिवा काशीद यांना ठार मारलं. पण तो त्यांचा अंत नव्हता. ते तर अमर झाले होते, कारण त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. त्यांनी फक्त एका राजाला नाही तर स्वराज्याच्या विचाराला वाचवलं होतं. त्या एका रात्रीत शिवा काशीद यांनी दाखवून दिलं की स्वराज्य हे फक्त राजाचं नसतं, ते प्रत्येक मावळ्याच्या रक्तमांसात भिनलेलं असतं आणि एक सामान्य सैनिकही आपल्या निष्ठेने आणि त्यागाने इतिहासाला कलाटणी देऊ शकतो. त्यांचे हे बलिदान स्वराज्य कधीच विसरणार नाही. आणि म्हणून आजचा हा प्रसंग आपल्याला एका प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो की एका सैनिकाच्या बलिदानाचं खरं मूल्य काय? ते फक्त त्या एका रात्रीपुरतं असतं की ते बलिदान येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांसाठी एक अखंड प्रेरणास्रोत बनून राहतं? विचार नक्की करा. जय शिवराय.